हमी भाव देतो, जो त्यावेळेला 6,000 दिला होता त्याही पेक्षा जास्त देण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. पण तसं तरी काहीतरी सोयाबीन विकून टाकायचं, 3,000 विकतोय, 2,000 विकतोय. मग आपलं सरकार आल्यानंतर सगळे व्यापारी तुमच्याकडनं 3,000 घेतलेलं सोयाबीन हे सरकारला 6,000-7,000 विकतील. त्याच्यामुळे जरा थांबा, घाई गडबड करू नका. पहिले सरकार आणा, मी घेतो हमी तुमची. आणायलाच लागेल तुम्हाला. आणि हे मी करून दाखवले. 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त मी केलं होतं की नव्हतं? आणि या गद्दारांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं, तर 5व्या वर्षी माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं नक्कीच होतं. मी करून दाखवलं असतं. ठीक आहे. पुन्हा आपलं सरकार येतंय. हे सरकार आल्यानंतर पुन्हा माझ्या शेतकऱ्याला मी कर्जमुक्त करून दाखवेन. आणि जेव्हा आपण फिरत असतो, तेव्हा काही काही गोष्टी घडत असतात. त्या नुसत्या बघून किंवा ऐकून सोडून द्यायच्या नसतात. मी 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो. मला वाटतं आपल्या कोणाच्या प्रवेशाला अंबादास? हा, तुमच्या प्रवेशाला आलो होतो. आणि तिकडनं येताना एका शेतात थांबलो. शेतात थांबले, मी आलो म्हटल्यानंतर शेतकरी सगळे धावून आले, धावत आले. पाया पडायला लागले, की उद्धवजी तुम्ही आमचे देव आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं बाबा मी देव बिव नाही, मी माणूस आहे. उलट तुम्ही देव आहात कारण तुम्ही आम्हाला अन्न देता. आणि मग तिकडे काही शेतमजूर महिला त्यांचं काम करत होत्या. मी गेलो त्यांच्याशी बोलायला लागलो. म्हटलं काय ताई बरं आहे का? ती बिचारी काम करत होती. हा बरं आहे. म्हटलं आता 1,500 रुपये मिळतात, आनंद आहे ना? तिने माझ्याकडे बघितलं, मला म्हणाली, 1,500 रुपयामध्ये घर चालतोय वय? हे बघ म्हणे माझ्या बाजूला पोर आहे माझं, याला शाळेत टाकायचंय. फी कुठून आणू? 1,500 रुपयामध्ये शाळेत ऍडमिशन नाही मिळत. माझ्याकडे काही शब्द नव्हते. पण समाधान मला एका गोष्टीचं वाटतं, की अंबादास आणि दुसरे कोणी ही जबाबदारी कोणी घेतली? तालुका प्रमुख भालेकर, आनंद भालेकर तालुका प्रमुख यांनी सांगितलं, की साहेब काळजी करू नका, याची ऍडमिशन मी करून देतो. आणि त्यांनी ऍडमिशन करून दिली. मग दुसऱ्या वेळेला मी जेव्हा आलो, तेव्हा विमानतळावरती तीच माझी बहीण छान साडी वगैरे नेसून मुलाला घेऊन आली पाया पडायला, की साहेब तुमच्यामुळे याची ऍडमिशन झाली. म्हटलं ताई मी कोणी नाहीये, बघ ह्या दादाने ऍडमिशन केलेली आहे. पण ठीक आहे, एका मुलाची मी करू शकलो. अनेक मुलं अशी आहेत ज्यांना शिकायचंय, पण शिकता येत नाही कारण फी भरायला पैसेच नाहीयेत. अगदी स्वतः शिवसेना प्रमुखांना सुद्धा 7वी मध्ये शाळा सोडायला लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते. माझ्या आजोबांना सुद्धा शाळा सोडायला लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते. शिकायचं होतं पण शिकू शकत नाही, पैसे नाहीयेत. मग माझ्या आजोबांना आलेला अनुभव, माझ्या वडिलांना आलेला अनुभव, मी सुदैवी आहे कारण मी शिकू शकलो. पण त्या अजूनही शेतकऱ्याच्या मुलांना शिकता येत नाही. म्हणून मी ठरवलं की जसं मुलींना मोफत शिक्षण आहे, तसंच माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार आहे. शिका, मोठे व्हा. अरे महाराष्ट्राचं भविष्य तुम्ही आहात. मोदी शाह आणि हे गद्दार हे महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकत नाही, हे बिघडवू शकतात. पण महाराष्ट्राचं भविष्य ही माझी आत्ताची छोटी छोटी मुलं आहेत, छोट्या छोट्या मुली आहेत. आणि मुलींना सुद्धा सुरक्षित शाळा मी देणार. प्रत्येक शाळेमध्ये जी मुलींची शाळा असेल, तिथे त्या मुलींना स्वच्छतालयामध्ये जाण्यासाठी सुद्धा बरोबर एक महिला कर्मचारी असलीच पाहिजे. हा माझा दंडक आणि माझा कायदा असेल. कारण ते शाळेमध्ये अत्याचार होतोय. कुठे मोदीजी, शहा, काय तुमच्या राज्यामध्ये नेमकं आहे काय? मणिपूरमध्ये आज देखील महिला अत्याचार होत आहेत महिलांवरती. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवरती, जी 3 मुलांची आई, घरामध्ये घुसले लोक, अत्याचार केला आणि तिला जिवंत जाळून टाकलं.
आणि मोदी बाबा इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार करत होते, तेव्हा अमित शहा इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार करत होते. लाज वाटली पाहिजे आम्हाला, की देशाचा कारभार सोडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी पंतप्रधान म्हणून नव्हे तर भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून इकडे फिरतात आणि मतं मागतायत. हा जो काही एक जो आक्षेप आहे तो माझा हा आहे. माझी बॅग तपासली तपासा, पण मोदींची सुद्धा बॅग तपासली गेलीच पाहिजे. का नाही तपासायची? माझं हेलिकॉप्टर अडवलं अडवा, पण एखाद्या वेळेला आमच्यासाठी मोदींचं विमान का नाही तुम्ही अडवू शकत? आज जशी माझ्याकडे इकडे जनता जमलेली आहे, मोदींसाठी पण जमली असेल. भाड्याने आणली असेल नसेल मला माहिती नाही, पण असेल. पण आमचं पण ऐकायला लोक येतात ना, थांबतात तासन-तास. संध्याकाळची सभा असली तरी दुपारी 2 वाजल्यापासून लोक येऊन थांबतात. जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही, ताण, भूक काही नाही, तरी सुद्धा लोक येऊन माझ्यासाठी थांबतायत. मोदीजी हे भाग्य, हे नशीब, हे माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे मला लाभलेलं आहे. ही आमची घराणेशाही आहे. तुमच्यासारखं नाही आमचं, की वापरा आणि फेकून द्या. आज आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलोय का आलोय? तुमची हुकुमशाही गाडायला आलेलो आहे. तुमचा भ्रष्ट कारभार गाडायला आलेला आहे. ही मशाल घेऊन तो भ्रष्ट कारभार जाळायला आलेला आहे. सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. अरे संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची जी योजना होती, मी मुख्यमंत्री असताना मला मला जेव्हा कळलं की महापालिकेकडे पैसे नाहीत, मी तात्काळ ती योजना सरकारकडे घेऊन सरकारकडनं मी तुम्हाला करून देत होतो. छत्रपती संभाजीनगर या शहराची पाणी योजना ती कितीची होती? 1700 कोटी. आता किती झाली? हा, 2800 कोटी. तरी सुद्धा झाले. म्हणजे यांची सगळी कॉन्ट्रॅक्ट जी आहेत, हा विकास 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 म्हणून जे बोंबलत आहेत, हा विकास जनतेचा नाही, हा विकास त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा आहे. टेंडर वाढवायची, पैसे वाढवायचे, सरकारच्या तिजोरीतून पैसे काढायचे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण खाऊन फस्त करायचे. हा असा कारभार हा तुम्हाला मान्य असेल तर द्या बाबा, त्यांना मत द्या, आम्ही मोकळे होतो. आहे हा तुम्हाला असा सगळा भ्रष्ट, नीतीने भ्रष्ट म्हणजे आरोप करायचे आणि त्यांच्याकडे आल्यानंतर धुवून पुसून साफ करायचा. हे असा दुतोंडीपणा हा मला नाही कधी शिवसेना प्रमुखांनी शिकवला. आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करतायत, अमित शहा आरोप करतायत की 370 कलमला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही बसलात, म्हणजे कोणाबरोबर बसलो? अहो 370 कलम काढलं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. तुमचं कौतुक आज सुद्धा आम्ही करतोय. पण अमित शहाजी 370 कलम होतं तेव्हाही आणि आता काढल्यानंतरही किती काश्मीरी पंडितांना तुम्ही परत त्यांच्या घरी नेऊ शकलात, हे ह्याचा पहिला आकडा द्या आणि मग तुम्ही आमच्यावरती टीका करा. आणि मग माझाही प्रश्न त्याला आहे की काश्मीरमध्ये जेव्हा हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, हत्या होत होत्या, अत्याचार म्हणजे महिलांवरती अत्याचार होत होते, त्यावेळेला म्हणजे ती परिस्थिती एवढी भयानक होती की अनेक काश्मीरी पंडित आपलं हक्काचं वडिलोपार्जित घर सोडून आपलं चंबू गबाळ घेऊन देशभरामध्ये निर्वासिताचं जीणं जगत होते. कुठे जायचं कळत नाही, मुलांना शिकवायचं कसं, राहायचं कुठे? पण तेव्हा मोदी नव्हते, शहा नव्हते, फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, ज्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये या, इथे येऊन राहा.